देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। एक ही शंभू राजा था। छत्रपती संभाजी महाराज असे एकच राजे जगात होऊन गेले, ज्या राजाने आपले वडील छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रायगडावर राज्याभिषेक पाहिला. त्याच रायगडावर स्वतःचा 16 जानेवारी 1681 रोजी राज्याभिषेक करून घेतला. हे जगामध्ये एकमेव उदाहरण आहे. आपल्या हिंदू धर्माविषयी छत्रपती संभाजी महाराजांना किती आस्था आणि प्रेम होतं याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्रात जागोजागी मुघलांचा अंमल पसरलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये 1682 साली छत्रपती संभाजी महाराजांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यावेळी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जगद्गुरू संत तुकोबारायांचे पुत्र महादेव महाराज हे भेटीसाठी रायगडावर आले. सदरवेळी महादेव महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांना विनंती केली की जगद्गुरू तुकाराम महाराज यांची आषाढी एकादशी निमित्त देहूगाव ते पंढरपुराचा पालखी सोहळा आयोजित करीत आहोत. परंतु जागोजागी मोगली ठाणे असल्याने पालखीला धोका संभवतो असे महादेव महाराज छत्रपती संभाजीराजे यांना म्हणतात. त्यांनी पालखीला संरक्षण देण्याबाबतचा निर्णय त्वरित घेतला. तसेच आर्थिक सहाय्याचे सुद्धा आश्वासन दिले. अशा प्रकारे धर्मनिष्ठ निर्णय घेणारे छत्रपती संभाजी महाराज हे जगामध्ये सर्वश्रेष्ठ राजे होऊन गेले. अशा या धर्मनिष्ठ संभाजी महाराज यांना आमचा मानाचा मुद्रा. जय शंभूराजे. आषाढी वारी आली की पांडुरंगाच्या भेटीचा विषय निघाला की जगद्गुरू तुकाराम महाराज यांची तसेच धर्मनिष्ठ छत्रपती संभाजी महाराज यांची आपणाला आठवण आल्याशिवाय राहत नाही.